नवरात्री स्पेशलमध्ये आज आपण शरीराला दिवसभर एनर्जी देणारे ड्रायफ्रूटचे लाडू बघणार आहोत. तर व्हिडिओ कुठेही स्किप न करता शेवटपर्यंत नक्कीच बघा. हे लाडूंना रंग फार सुंदर आला आहे, चकाकी फार सुंदर आली आहे. यामध्ये आपण जराही साखरेचा वापर न करता अगदी नैसर्गिक पद्धतीने इथे लाडू मी दाखवले आहेत. इथे आज आपण जराही साखरेचा वापर न करता अगदी मऊसूद आणि दाताखाली चिवट किंवा चिकट न लागणारे लाडू इथे तयार करून घेतले आहेत. लाडू हे चवीला अतिशय सुंदर लागतात आणि दिवसभर आपल्या शरीरामध्ये एनर्जी देते. तर इथे आज मी 1 किलोच्या प्रमाणामध्ये लाडूची रेसिपी दाखवली आहे. नमस्कार, माझं नाव करिश्मा माने. माने रेसिपी सोलापूरमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. चला तर मग आपण रेसिपीला सुरुवात करूया. इथे मी 1 वाटी खजूर घेतला आहे. अर्धी वाटी इथे मी काजूचे काप तयार करून घेतले आहेत आणि अर्धी वाटी इथे मी बदामाचे काप करून घेतले आहेत आणि अर्धी वाटी इथे मी भोपळ्याच्या बिया घेतल्या आहेत आणि अर्धी वाटी मनुके घेतले आहेत. 10 ते 15 पिस्त्याचे काप तयार करून घेतले आहेत. कढई इथे मी गॅसवर गरम होण्यासाठी ठेवली आहे. कढईमध्ये सुरुवातीला 2 चमचे एवढे तूप घालून घेतले आहेत. तर इथे बघू शकता पळीने मी घालते. पोहे खायचं चमच्याने म्हटले तर साधारण 6 चमचे एवढे आपण इथे तूप घालून घेतले आहेत आणि आपण सर्व एक एक ड्रायफ्रूट्स घालून घेणार आहोत. तर इथे बघू शकता काजू, बदाम, मनुके आणि हिरव्या भोपळ्यांच्या बिया हे सर्व आपण यामध्ये घालून घ्यायचं आहे. सुरुवातीला 2 ते 3 मिनिटासाठी मंद आचेवर आपल्याला हे ड्रायफ्रूट्स भाजून घ्यायचे आहेत. तर 2 ते 3 मिनिटं झाली आहेत. मंद आचेवर आपले छान ड्रायफ्रूट्स भाजून तयार झाले आहेत. तर इथे आपल्याला काय करायचं आहे, 2 ते 3 मिनिटानंतर थोडेसे इथे मी भाजलेले शेंगदाणे घातले आहेत. शेंगदाण्याचाही फ्लेवर या लाडवांमध्ये छान येईल म्हणून इथे मी 2 चमचे एवढे शेंगदाणे भाजलेले घालून घेतले आहेत आणि ड्रायफ्रूटसोबतच आपले हे सगळे शेंगदाणे छान भाजून घ्यायचे आहे. तर इथे मी सुरुवातीचे आपल्याला 3 मिनटं झाले आहेत आणि सुरुवातीला मी 2 मिनटासाठी गॅस मोठा केला आहे आणि आणखीन थोडेसे ड्रायफ्रूट 5 मिनिटांनी आपले छान ड्रायफ्रूट्स इथे भाजून तयार झाले आहेत. तर इथे बघू शकता त्यातले मनुके जे आहेत ते छान असे फुलले आहेत. तर इथे आपण एका प्लेटमध्ये सर्व ड्रायफ्रूट्स काढून घेतलं आहे आणि या कढईमध्ये इथे मी 1 वाटी सुके खोबरे इथे भाजून घेणार आहे तुपामध्ये. तर इथे बघू शकता तुम्ही थोडेसे हलकेसे ब्राऊन रंगाला आले की मी त्यामध्ये आपलं बिया काढून घेतलेलं खजूर जे आहे ते खजूर आपण यामध्ये घालून घेणार आहोत. तर खजूरला देखील आपल्याला खोबऱ्यासोबत तर यातच आपल्याला छान भाजून घ्यायचं आहे. तर इथे बघू शकता तुम्ही साधारण इथे मी गॅस मंद आचेवर ठेवला आहे. मंद आचेवर आपल्याला छान हे आपलं खजूर छान मिक्स करून घ्यायचे सुरुवातीला खोबऱ्यामध्ये आणि आपलं हे खजूर जे आहे ते छान मेल्ट करून घेणार आहोत. तर इथे मंद आचेवर 5 ते 6 मिनिटानंतर बघू शकता आपलं जे खजूर आहे ते पूर्णपणे मेल्ट झालेला दिसत आहे. खजूर इथे छान वितळलं की त्यामध्ये आपण सर्व भाजून घेतलेले ड्रायफ्रूट्स घालून घेणार आहोत. ड्रायफ्रूट्समधलं जे काय एक्स्ट्राचं तूप आहे ना ते देखील आपण यातच घालून घेणार आहोत आणि छान आपलं या खजूरमध्ये सगळं छान मिक्स करून घ्यायचं आहे. एक छान बँडिंग येईल अशा पद्धतीने इथे आपल्याला छान मिक्स करून घ्यायचं आहे. तर इथे मी थोडंसं गूळ देखील वापरला आहे, म्हणजेच अर्धी वाटी इथे मी गूळ घेतला आहे आणि गूळ देखील आपल्याला छान या ड्रायफ्रूट्समध्ये मिक्स करून घ्यायचं आहे. तर इथे गोडाला थोडंसं बॅलन्सिंग म्हणून मी ते गूळ घालून घेतला आहे. जर तुम्हाला फक्त खजूरचाच वापर करून देखील तुम्ही हे लाडू बनवू शकता, पण इथे मी थोडंसं पौष्टिक म्हणून गूळ देखील घातला आहे आणि आपलं हे छान गुळामध्ये मिक्स करून घ्यायचं आहे. तर इथे 1 चमचा वेलची पूड देखील घालून घेतला आहे आणि 2 ते 3 मिनिटासाठी आपल्याला गूळ आणि छान हे ड्रायफ्रूट्स मिक्स करून घ्यायचं आहे. गॅस बंद केला आहे आणि आपलं हे छान ड्रायफ्रूटचं जे आपण तयार करून घेतलेलं सारण आहे ते एका ताटावर काढून घेणार आहोत. 10 मिनिटासाठी हे सारण पंख्याखाली गार होण्यासाठी ठेवायचं आहे. अगदीच गार न करता थोडंसं कोमट गार झाल्यानंतर याचे लाडू वळवण्यास सुरुवात करायची आहे. तर इथे बघू शकता लाडू आपले छान वळत आहे, म्हणजेच आपल्या
छान लाडवांना जी आपण गूळ आणि खजूर घेतलं होतं ना, त्याची छान बँडिंग आली आहे. तर इथे बघू शकता तुम्ही. तूप देखील आपल्या हाताला छान सोडल्यासारखं दिसत आहे आणि इथे बघू शकता लाडवाला छान बँडिंग तर देखील आली आहे, पण लाडवांचा रंग सुंदर झाला आहे. लाडवांना एक छान अशी चकाकी देखील इथे आली आहे. तर इथे बघू शकता दोन्ही हाताने देखील मी लाडू तुम्हाला वळून दाखवत आहे. सहज आपले लाडू छान असे वळत आहेत. इथे बघू शकता तुम्ही. अशाच पद्धतीने आपण सर्व लाडू तयार करून घेणार आहोत. तर असे लाडू तुम्ही घरामध्ये कधीही खाऊ शकता. मुलांच्या डब्याला देखील देऊ शकता. अतिशय पौष्टिक असे लाडू आहेत. तर इथे बघू शकता सगळे लाडू आपण अशा पद्धतीने तयार करून घेणार आहोत. जरी हे बॅटर थंड जरी झालं तरी देखील आपले हे लाडू छान वळले जातात आणि अजिबात हे कडक नाही होत किंवा चिवट देखील होत नाहीत. अगदी छान आपले मऊसूद आपले लाडू तयार होतात आणि दाताखाली या ड्रायफ्रूट्सचा आपण भाजून घेतल्यामुळे क्रंचस देखील छान आला आहे. तर इथे लाडू बघा दिसायला किती सुंदर असा दिसत आहे आपला. तर दिवसभर एनर्जी देणारे अशा पद्धतीचे लाडू तुम्ही देखील घरी नक्कीच ट्राय करून बघा. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक, शेअर आणि चॅनेलला नक्कीच सबस्क्राईब करा. समोर असलेल्या बेल आयकॉन बटनला प्रेस करून माने रेसिपीचे नवनवीन नोटिफिकेशन असेच मिळवत राहा. इथे मी तुम्हाला लाडवाची चव देखील सांगणार आहे. तर इथे बघा आपले मस्त असे लाडू तयार झाले आहेत. वजनी माप म्हणायचं तर साधारण आपले 1 किलो एवढे लाडू तयार झाले आहेत आणि अगदीच मोठ्या आकाराचे लाडू न ठेवता इथे मी मध्यम आकाराचे लाडू इथे तयार करून घेतले आहेत आणि वजनी माप मात्र छान 1 किलो एवढे आपले लाडू भरले आहेत. तर अशा पद्धतीची रेसिपी घरी नक्कीच ट्राय करा. लाडवांची रेसिपी आवडली असेल तर कमेंट देखील करायला अजिबात विसरू नका. तर इथे मी तुम्हाला लाडू तोडूनही दाखवणार आहे. तर इथे बघू शकता तुम्ही लाडू आपले छान आता साधारण 10 ते 15 मिनटं झाली आहेत लाडू तयार करून. तर आपले लाडू अतिशय मऊ असे झाले आहेत. जरा देखील चिकट किंवा कडक असे झाले नाहीत. अगदी मऊसूद असे लाडू झाले आहेत. हाताने देखील पटकन तो तुटला जातो तसाच वळला देखील जात आहे. चवीला तर हे लाडू अतिशय उत्तम लागत आहेत. प्रत्येक एका ड्रायफ्रूटचे फ्लेवर छान उतरला आहे यामध्ये. तोंडामध्ये छान भोपळ्यांच्या बियांचा हलक्याशा आपल्या खोबऱ्याचा देखील इथे दाताखाली चव येत आहे आणि प्रत्येक ड्रायफ्रूट्स आपले खाताना छान आपल्या तोंडामध्ये त्याची चव छान येत आहे. तर हे लाडू 1 ते 2 महिनेसुद्धा छान टिकून राहतात हव्याबंद डब्यामध्ये. तर अशा पद्धतीची रेसिपी नक्कीच ट्राय करा. व्हिडिओ जर खूप जास्त आवडल्यास पुढच्या लोकांपर्यंत जास्त शेअर करा आणि व्हिडिओला एक लाईक देखील नक्कीच करा. तर पुन्हा भेटूया अशाच नवनवीन रेसिपीमध्ये.